नवाब मलिक हे राष्ट्रवादी सोबत असल्याचं आता स्पष्ट झालंय। नवाब मलिकांना असलेला भाजपचा विरोध मावळल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय। नवाब मलिकांनी सोशल मीडियावर घड्याळ चिन्ह ठेवून राष्ट्रवादीत असल्याची अप्रत्यक्ष घोषणाच केली। नवाब मलिकांचा सोशल मीडियावरील हा फोटो पहा। नवाब मलिकांच्या नावापुढे त्यांनी घड्याळाचं चिन्ह टाकलंय। नवाब मलिक गेल्या कित्येक महिन्यांपासून कोणत्या पक्षात याची चर्चा सुरू होती। विधान परिषद निवडणुकीआधी नवाब मलिकांनी राष्ट्रवादीच्या बैठकांना हजेरी लावली होती, पण नवाब मलिक कोणत्या पक्षात आहेत हे मात्र स्पष्ट नव्हतं। स्वातंत्र्य दिनी शुभेच्छांच्या पोस्टमध्ये त्यांनी राष्ट्रवादीत असल्याचं स्पष्ट केलंय। शरद पवारांऐवजी अजित पवारांसोबतच राहण्याचा निर्णय नवाब मलिकांनी घेतलाय। राष्ट्रवादीनेही नवाब मलिक राष्ट्रवादीतच असल्याचं स्पष्ट केलं। नवाब मलिक आमचे पहिल्यापासून सहकारी आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे ते सहकारी, त्यामुळे नवाब मलिक ते मंत्रीही होते। तर नवाब मलिक यांनी घड्याळाचा वापर करणं ही काही त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही। नवाब मलिक हे महायुतीचे घटक नाहीत अशी भूमिका भाजपने घेतली होती। देवेंद्र फडणवीसांनी तर मलिकांच्या मुद्द्यावर आकाश पाताळ एक केलं होतं, पण विधान परिषद निवडणुकीला एक मताला महत्त्व आलं तेव्हा भाजपची भूमिका मवाळ झाली। त्यामुळेच आता नवाब मलिकांनी जाहीरपणे राष्ट्रवादीत असल्याचं सांगितलंय। निवडणुकीत अल्पसंख्याकांनी महायुतीकडे पाठ फिरवल्यानंच महायुती मलिकांबाबत मवाळ तर झाली नाही ना, अशी चर्चा सुरू झालीय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।